रामकृष्ण हरी मंडळी गेल्या अनेक दिवसांपासून नवे 179 वर्षापासूनची जी परंपरा आहे सरळाबेट गोदाधाम या ठिकाणी ज्यांच्या नावानं ही संपूर्ण आध्यात्मिक कार्य आज जगभरात गाजते ती एकमेव महान विभूती जगाच्या कार्य संतांच्या विभूती आपण जसं म्हटलेलं आहे तर जगताच्या कल्याणासाठी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी सुरू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षीचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह आहे। हा सप्ताह होतोय दिघी खंडोबाची वाकडी धनगरवाडीच्या पंचकृषीमध्ये। मंडळी या सप्ताहामध्ये नेमकं कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलंय, सप्ताह म्हणजे काय आणि येथील सप्ताहाची या वर्षीची भूमिका काय जाणून घेऊया सरळाबेटा गोदाधामचे विश्वस्त हरिभक्तपरायण मधु महाराज यांच्याकडून। खूप खूप स्वागत तुमचं। रामकृष्ण। प्रत्येक वेळेला सप्ताहामध्ये एक वेगळं नियोजन असतं, काहीतरी वेगळे पण असतं। याही वर्षी या 400 उंबरे असलेल्या गावाच्या परिसरामध्ये हा सप्ताह होतोय आणि लाखो लोक इथे येतोय। नेमकं हे काय जादू म्हणावी लागेल, काय सांगा? योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र धनगरवाडी पंचकृषी या ठिकाणी होत आहे। तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर। विशेषतः राहता जरी तालुका असला पण हे धनगरवाडी एक छोटीशी वाडी आहे। 1000-1200 लोकसंख्येचं गाव आहे, पण पूर्वीपासून बेटाचं निष्ठावान गाव असणारं बेट नारंगिरी महाराजांवर नितांत श्रद्धा असणारं गाव आहे। म्हणून त्या लोकांची फार दिवसाची इच्छा होती की महाराज आमचं जरी छोटं गाव असलं पण परिसरातील पंचकृषींना परिसरातील गावांनी अगदी भरभरून साथ देण्याचं काम चालू आहे। आज आपल्या सप्ताहाचा 3रा दिवस आहे, तरी आज जवळजवळ 2-2.5 लाख भक्तगण या ठिकाणी आमटीचा महाप्रसाद तुम्ही बघितला असेल इकडे घेऊन जात आहे। आणि यावर्षी कृषी प्रदर्शनचं आपण गेल्या अनेक वर्षापासून कृषी प्रदर्शन करतो, पण या वर्षी एक नाविन्यपूर्ण कृषी प्रदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे। वेगवेगळे स्टॉल असतील। यावर्षी एक 5.5 फुटाचा एक सरडा जो अमेरिकन सरडा आहे ते बघण्याकरता फार लोक येत आहेत आणि ते प्रत्यक्ष बघितल्यानंतर ते लोकांना वेगळं फील होतं। पण ते एक विषय। आणि श्रीरामपूर शहर, राहता शहर हे पूर्वीपासून बेटाचं निष्ठावान आहे, म्हणजे परिसर बेटाचा आहे, त्यामुळं अगदी भरभरून मदत सहकार्य या छोटं जरी गाव असलं पण परिसरातून चांगली मदत होते। महाराजी आपण जर विचार केला एखाद्या मुलीचं कार्य, मुलाचं कार्य, लग्नाचं जर कार्य करायचं झालं तर त्या घरामध्ये 2-2, 3-3 महिने तयारी सुरू असतात, तरी सुद्धा जसं अपेक्षित असतं तसं होत नाही। आणि इथे लाखो लोकांचं हे आध्यात्मिक कार्य आहे, अगदी एक बोटावर मोजण्यासारख्या दिवसांमध्ये हे कार्य कळालं जातं। म्हणजे त्याचं पूर्ण जे अध्यात्म आहे ते समाजापर्यंत पोहोचतं। तर ही काय जादू आहेत, नेमकं काय सांगा? नाही, जरी छोटीशी वाडी असली किंवा मग आपण जसं तुम्ही म्हणल्याप्रमाणे एखादं लग्न असेल, एखादं कार्य असेल, लग्न कार्य एक छोट्याशी एक कुटुंबाचा विषय असतो, पण हे एवढं मोठं कार्य आहे, हे 3 जिल्ह्याचं कार्य आहे। 3 जिल्ह्याचं श्रद्धास्थान, महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे। महाराजांनी कुठे आदेश केला की परिसर अगदी तुटून पडतो। जरी आपण वाडी एक नाव आहे, धनगरवाडी एक नाव आहे, पण ह्या वाडीच्या याला लगत असणारे तालुका, कोपरगाव तालुका असेल, राहता तालुका असेल, श्रीरामपूर तालुका असेल, या 3 तालुक्याचं सेंटर पॉईंट आहे म्हणून। आणि परिसर सुद्धा बेटाचा निष्ठावान आहे, त्यामुळं लोकांनी असं वाडीचे मग आपण काही करायचं नाही असा कुठलाच मतभेद कधी ठेवला नाही। आणि अगदी तन मन धनाने लोक उत्स्फूर्तपणे येतात, कार्यक्रमाला आनंद घेतात। आणि विशेषतः घरोघरी भाकरी, या पंचकृषीतून भाकरी ते येतात, जवळजवळ 25 गावातून रोज डेली भाकरी येतात। बरं, काल थोडी जास्त गर्दी असल्यामुळे थोडंसं आज महाराजांनी आवाहन केलं। आज बऱ्याच ठिकाणी लोक वैयक्तिक स्वतः कोणी 50 पोते घेतले, कोणी 100 पोते घेतले आणि स्वतः त्यांनी एक मंगल कार्यालय असं जे मोठं जे स्टॉल मांडले, असे एकत्र येऊन 10, 20, 25, 50 महिला एकत्र येऊन रोज 10 पोत्याच्या भाकरी, 5 पोत्याच्या भाकरी अशा हे पण वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी लावलेले। कारण याचं कारण काय, लोकांना बेटाबद्दल असणारं प्रेम, बेटाबद्दल असणारी भक्ती, शक्ती, या सगळ्याचा अनुषंगाने लोकांचं एक आगळं वेगळं प्रेम आहे बेटावर। दुसरी गोष्ट जर पाहिलं आपण तर गावाकडे साधारणतः एका घरामध्ये जर भजन करायचं झालं तर एक 2-4 भजनी काही येतात, काही थांबून घेतात, काहींच्या वेगवेगळ्या अडचणी असतात। परंतु अखंड हरिनाम सप्ताह म्हटल्यानंतर 15 ते 20 हजार भाविक तुम्ही कुठेही सप्ताह आयोजित करा। आता जवळपास आम्ही 5 वर्षापासून वेगवेगळे सप्ते कव्हर केलेत, तर हाही सप्ताह पाहिला आहे। प्रत्येक वेळेला नियोजनाच्या अगोदरच भजनी मंडळी, वारकरी मंडळी हजर असतात, तर त्यांना कुठलं निमंत्रण नसतं, कुठली सूचना नसते, तर हे सगळं कसं शक्य होतं? हे पूर्वीपासून बेटावर असणारी श्रद्धा आहे। लोकांना नुसतं माहीत झालं आज या भागात आपला सप्ताह महाराज देत आहे, तर महाराज आज आदेश आला की सप्ताह ह्या भागात होत आहे,
लगेच तिथले भक्तगण असन किंवा टाळकरी आपले टाळकरी वारकरी असेल ते लगेच तिथल्या परिसरामध्ये आपले वारकरी कोण आहे, वारकऱ्याचं कोणतं घर आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत राहतात. आणि ज्या भागात सप्ताह असल्यामुळं जी लोकांची जी भावना असते आता ह्या परिसरामध्ये वाडी या पंचकृषीमध्ये प्रत्येकाने एक रूम 4 रूमचं जरी घर असलं एक रूम मोकळी ठेवली फक्त वारकऱ्याकरता. कुणी सेट दिले, कुणी मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले. व आता गावामध्ये धनगरवाडीमध्ये पारायण चालू आहे. पूर्ण आपले 200-300 लोक पारायण करतात. त्यांची सोय सुद्धा तिथल्या तिथेच गावात होती. त्यांचं चहा पाण्यापासून नाश्त्यापासून जेवणापासून सगळी सोय जागेवर होती. म्हणजे असणाऱ्या लोकांचं प्रेम आहे, बेटावर असणारा प्रेम आणि लोकांची असणारी भावना. त्यामुळं वारकरी म्हटला की गंगागिरी महाराज सप्ताह म्हणलं की वारकऱ्याचा एकदम पुढं काही विषयच नाही राहण्याचा खाण्याचा. आज महाराजांनी मंडपमध्ये गेल्यानंतर विचारलं वारकऱ्यांना की तुमची काही अडचण आहे का, राहण्याची व्यवस्था. अगदी सगळ्या वारकऱ्यांनी सांगितली की महाराज आम्ही प्रत्येकाच्या घरी राहतो, प्रत्येकाच्या घरी असल्यावर आम्हाला गरम पाणी आंघोळीला, सकाळी नाश्त्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था ही सगळी आपलं भक्तगण करतं. त्यामुळं वारकरी एकदम म्हणजे वारकरी इथं गेल्यानंतर जसं एकदम घरात आल्यासारखं वाटतं. एकादशीचं काय नियोजन असणार आहे? आता एवढं मोठं आध्यात्मिक कार्य आहे, प्रत्येक वर्षी एकादशीच्या दिवसाकडे सगळ्यांचं लक्ष असतं, कारण आमटी तर हा अमृत समान मानली जाते. पण एकादशीसाठी खूप मोठं नियोजन लागतं. तर हे सगळं कसं होतं? ह्या वर्षी एकादशीचा जो महाप्रसादाची व्यवस्था फराळाची जी पंगत आहे तो ह्या वर्षी एक छोटीशी वाडी आहे परिसराने सप्ताह हातात घेतलेला आहे. म्हणजे श्रीरामपूर MIDC असेल किंवा मग आपले 2 व्यक्ती आहे की त्यांनी 5,51,000 5,51,000 2 व्यक्तींनी दिले. आणि श्रीरामपूर MIDC मधून आदरणीय ते सभापती नाना शिंदे आणि त्यांचं सर्व MIDC परिसर तिथून सुद्धा जवळ भरपूर अशी 25-30 लाखाची मदत त्या ठिकाणी मिळाली. म्हणून एकादशीचा फराळाची पंगत सुद्धा हे सर्वसामान्य जनतेतूनच यावर्षी होते. आणि विशेषतः सर्वसामान्य जनतेला असं सांगायचे की याला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर असं वाटतं की याला कोणीतरी आमदार पाहिजे, कोणीतरी खासदार पाहिजे, कोणी मंत्री पाहिजे. ह्या सप्ताह या सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेला आहे आणि हे सर्वसामान्य जनतेने करून दाखवलेलं आहे. एकादशीची फराळाची सुद्धा कोणाची घेण्याची गरज नाही. म्हणून या सर्वसामान्य जनतेनेच एकादशी हातात घेऊन फराळाची पंगत होणार आहे. शेवटचा महत्वाचे 2 प्रश्न आहे. आता महाप्रसाद हा सांगतेचा असणार आहे. सांगतेच्या दिवसाचा आपलं दिवसभराचा प्रोटोकॉल कसा असणार आहे, भाविकांची काय सुविधा असणार आहे आणि महाप्रसादाचं वितरणाची काय भूमिका असणार आहे, आपल्या वतीने काय नियोजन आहे? जो 25 तारखेला जो काल्याचं कीर्तन आणि जो महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे त्या प्रसादामध्ये आपण जवळजवळ 600 ते 700 पोते चिवडा बनवलेला आहे आणि 400-450 पोत्यांची बुंदीची व्यवस्था आपण करतोय. आणि या व्यवस्थेमध्ये जवळजवळ 12 ते 13 हजार स्वयंसेवकाची वाढण्याची व्यवस्था करतोय आपण. आणि विशेषतः 250-300 ट्रॅक्टर त्या महाप्रसाद वितरणाकरता येत असतील. महाराजांचं काल्याचं कीर्तन झालं की आपण सगळे जिथले तिथले सिस्टीम बसवलेली आहे. एक ट्रॅक्टर आहे, एक ट्रॅक्टरला किती स्वयंसेवक लागू शकतात ती व्यवस्था सगळी आपली जी बेटाची टीम आहे ती अहोरात्र कष्ट करते. सगळे नियोजन ती कमिटी बघते. म्हणून तिला काही असे पुढे उणीव अशी काही वाटत नाही, सगळं व्यवस्थितच होणार आहे. शेवटी जाता जाता भाविकांना काय आवाहन कराल? आणखी 3-4 दिवस सप्ताह असणार आहे. भाविकांना एवढंच आव्हान आहे काय योगीराज गंगागिरी महाराजांचा जो सप्ताह आहे तो गेले अनेक वर्षापासून आपण असणारी श्रद्धा, असणारा भाव, असणारं प्रेम तो सप्ताह महाराष्ट्रात कुठेही असला की आपले वारकरी असतातच. म्हणून आता राहिले फक्त 4 दिवस, त्यातले 3 दिवस आमटी. म्हणून आता काल बघितलं पहिल्या दिवशी इतकी भयानक मिरवणुकीचं नियोजन झालं. श्रीरामपूर शहरामधून ज्या टायमाला मोटरसायकल रॅलीचं नियोजन केलं 3 ते 4 हजार मोटरसायकल रॅलीने मुलं, तरुण मुलं आणि श्रीरामपूर शहरामध्ये सर्व व्यापारी, सर्व भक्तगणांनी महाराजांचं स्वागत केलं. त्यानंतर इथं MIDC मध्ये आल्यानंतर MIDCतले सर्व व्यापाऱ्यांनी स्वागत केलं. MIDCतून आल्यापासून या वाडीला असं झालं की वाडी जरी छोटं असलं पण पहिल्या दिवसापासून लाखोंच्या संख्येत गर्दी. आज तर तुम्ही बघितलं असेल 2-2.5 लाख भक्तगण या ठिकाणी. म्हणजे आमटी आज तर काल 2 टँकर होते, आज 1 टँकर परत वाढावं लागलं. आज 3 टँकर ठेवलेले आमटी करता. आणि ह्या वर्षी आम्ही असं केलं की ज्या छोट्या छोट्या कढाया असतात त्या कढाया तर आहेतच, त्यानंतर एक 2200-2300 लिटरची 3-3 हजार लिटरच्या 2,500 लिटरच्या एक 3 कढाया ठेवलेल्या आम्ही. ते आपण जे गुळ बनवण्याकरता ज्या मोठ्या कढाया असतात त्या ह्या वर्षी आम्ही आमटी बनवण्याकरता लावलेल्या आहे.
तुम्ही आपण वाटलं तर तुमच्या आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्ही दाखवू शकता. जाऊन आलो. म्हणजे ह्या बाकीच्या 5-25 कढाया आहे त्या व्यतिरिक्त 2,500 हजाराच्या 3 कढाया, 2,500 लिटरचे 3 कढाया म्हणजे आणि 3 टँकर ठेवलेले आमटी करतात. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत महाप्रसाद अगदी मन मोकळ्यापणाने लोक घेतात आणि परिसरातून मन मोकळ्यापणाने लोक भाकरीचा महाप्रसाद पोच करतात. आणि गावगाव तिन्ही जिल्ह्यातून रोज ज्या पंक्ती येतच असतात, पण लांबून येणाऱ्या वारकऱ्यांना भक्तांना थोडा वेळ होतो, 12 वाजतात कधी 1 वाजतो, पण त्या अगोदर ह्या 25 गावच्या भाकरी सकाळी 9, 9:30, 10 पर्यंत इकडे पोचतातच. तर मंडळी आपल्यासोबत होते सरळाबेट गोदाद आमचे विश्वस्त हरिभक्त परायण मधुकर महाराज. आणि मधुकर महाराजांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने सप्ताहाचं नियोजन असतं. यावर्षी 2,500 हजाराच्या 3 नवीन कढाया आमटीसाठी आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याचाही वेगळा भाग आपण तयार केलेला आहे, तोही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना भूतो ना भविष्य प्रत्येक सप्ताह या पद्धतीने जात असतो. आपणही आपल्या परिवारासह, मित्र परिवारासह, नातेवाईकांसह या सप्ताहामध्ये उपस्थिती दर्शवा. आध्यात्मिक सोहळ्याचा निशुल्क पद्धतीने या ठिकाणी आनंद घेता येईल, तो आनंद घेतल्याशिवाय राहू नका. आणि या सप्ताहाबद्दल आपल्याला काय अनुभूती आली, काय वेगळेपणा वाटला, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका. रामकृष्ण हरी.